राजे गडावर येऊन महिना लोटला तरी राजांच्या प्रकृतीला आराम वाटला नाही. उत्तरेचा उन्हाळा, प्रवासाचा शीण, काळजीची पोखरणी यांनी राजे आजारी पडले. थोडाफार ज्वरी अधूनमधून येत होता. वैद्यांचे औषधपाणी चालू होते. हळूहळू राजांची प्रकृती सुधारत होती. राजांच्या महालात मोरोपंत, अनाजी, बाळाजी, प्रतापराव ही मंडळी राजांच्या परोक्ष घडलेल्या सर्व गोष्टी राजांच्या कानावर घालीत होती. राजांच्या आगमनाने आनंदी झालेली गडकरी, मुलुकाचे अधिकारी हे राजांना भेटत होते. प्रजेचे प्रेम पाहून राजांना आनंद वाटत होता. आग्र्याला राजांच्या बरोबर गेलेली माणसेही हळूहळू परतत होती. आग्र्याची बातमी कळत होती. राजे पळून गेल्याचे समजताच औरंगजेबाने रामसिंगाची मनसब रद्द केली. जहागीर काढून घेतली. एवढेच नव्हे तर दरबारी सामोरे येण्यासही रामसिंगला बंदी घातली. ते ऐकून राजांना वाईट वाटले. मिर्झा राजांना ते एवढे ऐकून केवढे दुःख होईल याची राजांना कल्पना होती. 2 प्रहरी राजे जागे झाले. त्यांची नजर महालावरून फिरत बैठकीवर स्थिरावली. तेथे सोयराबाई कशिदा भरीत बसल्या होत्या. एकाग्र चित्तेने कशिदा भरणाऱ्या त्या सौंदर्य संपन्न सोयराबाईंकडे पाहत राजे काही क्षण तसेच पडून राहिले. मध्ये सोयराबाईंची नजर वर केली. सोयराबाईंनी नजर वर केली. त्यांची नजर राजांच्या नजरेला भिडली. केव्हा आलात राणीसाहेब? थोडा वेळ झाला. आपला डोळा लागला होता. असं? राजे पलंगावरून उठून बसले. मासाहेब कुठे आहेत? मी आले त्यावेळी मासाहेब कोठीत होत्या. बरोबर धाकट्या राणीसाहेब होत्या. कोण, पुतळा? नाही, सगुणा बाईसाहेब. मासाहेबांना बोलावू का? काही नको, तुम्ही बसा ना, मी सहज विचारलं. सोयराबाईंनी राजांच्याकडे पाहिले. त्या एकदम हसल्या. राजांनी प्रश्नार्थक मुद्रेनेच पाहिले. सोयराबाई म्हणाल्या, आज स्वारी प्रसन्न दिसते. राणीसाहेब, प्रसन्नता सांसर्गिक असते. एक माणूस प्रसन्न असलं की आपोआप आजूबाजूची माणसं प्रसन्न होतात. तुम्ही आनंदी दिसला, आम्ही तसे बनलो. त्यामुळे तर इथं आले. खाली गेले की साऱ्यांचे चेहरे सुटकी. मासाहेबांनी ते दुःख आवरलं. पण बाकीच्यांनी काही नाही. काही बोलायचं झालं तर बाळराजे, नको ते होऊन गेलं. आठवण करून का माणूस परत येतं? राजे हसले. ते म्हणाले, राणीसाहेब, साऱ्यानं कुठं जमतं? विचार असला म्हणजे आपोआप भावना आवरता येतात. तेच म्हणते मी. पण ऐकतं कोण? राणीसाहेब. सोयराबाईंनी मान वर केली. राजे गंभीर बनले होते. सोयराबाईंनी विचारले, का? आमची कधी आठवण येत होती? सोयराबाई लाजल्या. त्या म्हणाल्या, हे काय विचारणं झालं? राजे एकदम हसले. म्हणाले, आम्हाला पण तुमची आठवण येत होती. आग्र्याचं ते शाही वैभव पाहताना का कुणास ठाऊक तुम्ही सदैव डोळ्यासमोर उभ्या असायच्या. हो, सोयराबाई एकदम म्हणाल्या. एवढी आठवण येत होती तर सांगितलेलं विसरला नसता. काय? पाहिलंत ना, मी अत्तर आणायला सांगितलं होतं, ते विसरलात ना? विसरलं नाही, पण आणायला जमलं नाही. आणायला जमलंच नाही. मनात असलं की सारं जमतं. तसं नाही हं राणीसाहेब, तो सुद्धा योग असतो. योग? नाही तर काय. आम्ही सुरतेला गेलो होतो. एवढी लुटीची धामधूम, पण रेशमी दिसताच तुम्ही न सांगताही आम्ही तुमच्याकरता रेशीम आणलीच ना. या खेपेला एवढी सोपी गोष्ट सांगितलीत, पण ती जमली नाही. आणि धाकट्या राणीसाहेबांनी मोठी अवघड गोष्ट आणायला सांगितली, ती पटकन जमून गेली. एवढी कसली अवघड गोष्ट आणायला सांगितली होती? ते मला कसं सांगता येईल? असू दे, मला काय करायचंय? सोयराबाई उठल्या. त्याच वेळी पुतळाबाई महालाच्या दाराशी आल्या. थोरल्या राणीसाहेबांना पाहताच त्या थबकल्या. या, तुमच्यावरून भांडणाचा योग आला, राजे म्हणाले. भांडण कसलं बाई? ज्याचं त्याचं नशीब, सोयराबाई म्हणाल्या. पुतळाबाईंना काही समजेना. चांदीचा पेला तसाच हाती धरून त्या उभ्या होत्या. राजे हसून म्हणाले, एवढं घाबरायला काय झालं? राणीसाहेबांनी सांगितलेलं अत्तर आणायला आम्ही विसरलो, पण तुम्ही सांगितलेली गोष्ट मात्र आठवणीने आणली असं आम्ही म्हणालो. पुतळाबाई हसल्या. त्या म्हणाल्या, थट्टेनं सुद्धा भांडणं वाढतात. राणीसाहेब, खरंच मी काही आणायला सांगितलं नव्हतं. स्वारीनं सुखरूप घरी यावं एवढंच मी म्हणाले होते. राजे मोठ्याने हसले. तेच आम्ही सांगितलं. सोयराबाईंच्या नाकाचा शेंडा तांबडा झाला. कानाच्या पाळ्याही तप्त झाल्या. काशिंद्याचं सामान उचली त्या म्हणाल्या, कोणीतरी काळजी केली की झालं, जाते मी. सोयराबाई निघून गेल्या. राजे पुतळाबाईंच्याकडे पाहत होते. पुतळाबाई म्हणाल्या, आधीच माझ्यावर रागात असतात. विनाकारण आज भर पडली. तो आमचा दोष. आम्ही थट्टा करायला गेलो. झालं भलतंच. जाऊ दे, आमच्यासाठी सहन करा. काय आणलंस? मासाहेबांनी कांजी दिली.
राजाने पेला ओटी लावला. कांजी घेऊन राजे म्हणाले, ह्या वैद्यांना चवीचं काही कळत नाही, काहीतरी सांगून बसतात. पुतळाबाई हसल्या. राजांनी तसता चूळ भरली. महालाच्या देव्हाराजवळ ते गेले. समईची ज्योत त्यांनी मोठी केली आणि पुतळाबाईंना ते म्हणाले, पुतळा, एक गोष्ट हरवली, मनाला लागून राहिली. काय राहिलं? माझं पूजेचं शिवलिंग, ते घ्यायला उसंतच मिळाली नाही. विसरला. त्याच वेळी खालून हाक आली, आबा. राजांच्या चेहऱ्यावर एकदम आनंद प्रकटला. ते म्हणाले, सखू आली वाटतं. राजे दाराशी धावले. त्याच वेळी सखूबाई दारात आल्या. राजांच्या पाया पडल्या. राजांनी त्यांना प्रेमभराने जवळ घेतलं. सखूबाई पुतळाबाईंच्या पाया पडल्या. एकदम सखूबाईंना हुंदका फुटला. सखू, उगीच रडायचं नाही. माँसाहेब रडून थकल्या, त्यांना आपण त्रास द्यायचा नाही. तू आता समजदार आहेस, समजुतीनं घे. सखूबाईंनी डोळे पुसले. राजांनी विचारले, एकटीच आलीस? सखूबाईंनी नाकारार्थी मान हलवली. मग जावई पण आलेत? सखूबाईंनी मानेने होकार दिला. त्या म्हणाल्या, मामासाहेब पण आलेत. मग खाली काय करतात? बजाजी परके आहेत, त्यांना वर पाठव. सखूबाई पुतळाबाईंच्या सह खाली गेल्या. सखूबाई आल्याचे पाहून राजांना समाधान वाटले. त्याचबरोबर सईबाईंची आठवण झाली. सखूबाई अगदी सईबाईंच्या वळणावर गेली होती. बजाजीच्या मागोमाग महादजी आत आले. पितापुत्रांनी राजांना मुजरे केले. राजे बजाजीच्या खांद्यावर हात ठेवीत म्हणाले, बजाजी, आम्ही शर्मिंदे आहोत. कशाबद्दल? मिर्झाराजांच्या फौजेबरोबर आम्हाला आदिलशाही लढाईत फलटणवर चालून यावं लागलं. आमचे हात बांधले होते, आमचा नाईलाज झाला होता. महाराजांनी ते विसरून जावं. बजाजी म्हणाला, तुमच्यामुळंच आम्ही परत माणसात आलो, आम्हाला तेवढं कळत नाही. हा तुमचा मोठेपणा, राजे म्हणाले. पण बजाजी, आता आमचे फार मोठे मनसुबे आहेत. आता तुमच्यासारखी पराक्रमी माणसं शत्रुघरात राहून उपयोगी नाहीत. राजे, जहागीर आदिलशाही असली तरी या जीवावर सत्ता तुमची आहे. मध्यान्ह हाक मारा, आम्ही आनंदानं साखरीला येऊ. राजे, तुम्ही आल्याचं कळलं, आनंद गगनात मावेना. पाठोपाठ ती बातमी. एका डोळ्यात आनंद आणि दुसऱ्या देवगतीपुढे इलाज नाही. राजे म्हणाले, आप्तस्वकीयांनी वाडा भरून गेला होता. राजे अंथरूण सोडून सदरेत येऊ लागले होते. बजाजी सखूबाईंना ठेवून महादजीबरोबर फलटणला गेले. सदरेतून लवकरच राजे महालात परतले होते. राजे महालात बसतात न बसता तोच पिलाजीराव शिर्के आल्याची वर्दी घेऊन मोरोपंत महालात आले. पिलाजीराव म्हणजे राजांचे व्याही, येसूबाईंचे वडील. राजांनी त्यांना महाली घेऊन यायला सांगितले. पिलाजीराव राजांच्या स्वयाचे. शृंगारपूरला संभाजीराजांच्या लग्नात भेट झाली. त्यानंतर आजच पिलाजीराव भेटत होते. जिन्यावर पाय वाजताच राजे उठून उभे राहिले. पिलाजीराव आत आले. राजे जवळ गेले. पिलाजी म्हणजे अस्सल पोलादी काम, मराठी पीळ. त्यांच्या मिशांना शोभायचा. चेहऱ्यावर करारीपणा सदैव दिसायचे. पिलाजीराव थकले, भागले होऊन राजांच्या समोर उभे होते. त्यांच्या चेहऱ्याकडे पाहवत नव्हते. राजांनी पिलाजीरावांच्या खांद्यावर हात ठेवला आणि पिलाजीरावांचे अवसान संपले. राजांना मिठी मारून ते रडू लागले. राजे त्यांना बैठकीवर घेऊन आले. पिलाजीरावांना बसवीत राजे म्हणाले, पिलाजीराव, धीर धरा. कसला धीर धरू राजे? तुम्ही पोहोचल्याची बातमी आली, खूप बरं वाटलं संभाजीराजेही आले असतील आणि पाठोपाठ ती बातमी आली, लग्नात पोर अजान होती. आता तिला सारं कळतं. त्या पोरीच्या कुंकवाला, मंगळसूत्राला कसा हात घालणार मी? पिलाजीराव, राजे, ते धाडस झालं नाही. कुणाला काही बोललो नाही. सरळ आपल्याकडे आलो. मुलीची पाठवणी करण्यासाठी येणारा मी आज संभाजीराजांचे जोडे घेऊन जायला आलो. जोडे? राजे उद्गारले. राजे, शिर्क्यांची कुळीची ती लेक आहे. सती गेल्याखेरीज राहायची नाही. राजांच्या अंगावरून सरकन काटा गेला. कशाला शोष पडला. पिलाजीराव आपले रडणे आवरून म्हणाले, राजे, काय माझ्या नशिबी लिहिलं हे. वाड्याबाहेर पडत असता पोर चौकात खेळत होती. मला तिनं विचारलं, कुठं निघाला? मी कसंबसं सांगितलं तर म्हणाली, मला काहीतरी घेऊन या. पिलाजीरावांना हुंदका फुटला. राजे, आता जोडे घेऊन जाईन, तेव्हा काय वाटेल तिला? अजान, अश्राप पोर. बोलू नका, असं बोलू नका पिलाजीराव. राजे कानावर हात ठेवीत उठले. त्यांनी महालाचे दरवाजे गडबडीने बंद केले. राजांचा सारा चेहरा घामाने डवरला होता. पिलाजीराव आश्चर्यचकित होऊन राजांच्याकडे पाहत होते. राजे जवळ येऊन बसत म्हणाले, अजून घरी सांगितलं नाहीत ना? नाही राजे, तो धीर झाला नाही, तसाच निघालो. पिलाजीराव, असेच जा आणि सूनबाईला भरल्या कपाळानं घेऊन या. राजांनी पिलाजीरावांना शपथ घालून सर्व सांगितले. ते
कत असता पिलाजीराव आनंदाने बेहोश होत होते. राजांनी सांगून संपवताच थरथरत पिलाजीराव उभे राहिले. त्यांनी दुशेल्यातली तलवार काढली आणि राजांच्या समोर धरी ते म्हणाले, राजे, हिचा स्वीकार करा. हे काय? इकडे येताना वेशीत आमच्या कुलदेवताचं भावेश्वरीचं देऊळ लागलं. त्या कुलदेवताला स्मरून मी पण केला होता. ही वार्ता खोटी आहे असं सांगेल त्याला आमचं इमान अर्पण करणार आहे. राजांनी पिलाजीरावांना मिठी मारली आणि आपल्या हातांनी पिलाजीरावांची तलवार त्यांच्या दुशालेत खोवली. रात्री राजे जिजाबाईंचा निरोप घेऊन महालात आले. पाठोपाठ जिजाबाई राजांच्या महालात आला. त्यांना पाहून राजांना आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, मासाहेब का आलात? राजे, पिलाजीराव आलेत ना? त्यांच्याकडे पाहवत नव्हतं. सखू बिचारी डोळ्यात पाणी न खळता बसली आहे. आता मला हे सहन होत नाही. साऱ्या घरावर अवकळा पसरली. ते आम्हालाही कळतं. जरा धीर धरावा. आम्ही आमची विश्वासू माणसं बाळराजांना आणायला पाठवली. खरं आपल्या पायांशी का खोटं बोलेन? पण बाळराजे केव्हा येतील? कधी पाहीन असं झालं आहे. असल्या कामात उतावीळपणा चालत नाही. मासाहेब फार जबाबदारीनं या गोष्टी कराव्या लागतात. नेताजींची काही खबर? औरंगजेबाच्या हुकमानुसार नेताजी काबिल्यासहित कैद करून दिल्लीला रवाना केले गेले. एवढंच कळलं आहे. पोरीची कीव वाटते. सगुणानं ते मनाला लावून घेतलं. दोष नेताजींचा, राणीसाहेबांचा नव्हे. हो, पण तिला वाटणारच ना, किती केलं तरी नेताजी तिचे काका. जिजाबाईंनी विषय बदलला. त्या म्हणाल्या, बाळराजांना आणायचं बघावं. आम्हाला का तसं वाटत नाही? बाळराजे जसे गुंतले तसे मदारी, हिरोजी, रघुनाथपंत, त्र्यंबकपंत ही मंडळी अजून आली नाहीत. बाळराजांच्या बद्दल आम्ही निश्चिंत आहोत, पण ही जीवामोलाची माणसं, त्यांचा विचार जरी आला तरी मनाचा थारा उडतो. राजांच्या त्या काळजीने भरलेल्या चेहऱ्यांकडे पाहून जिजाबाईंना काही बोलता आले नाही. त्या मंद पावलांनी महालाबाहेर गेल्या. रात्री जेवण झाल्यावर राजे जिजाबाईंच्या महालात बसले होते. महालात जिजाबाई, सखूबाई बसल्या होत्या. पुतळाबाई, सोयराबाई, सगुणाबाई, काशीबाई उभ्या होत्या. राजे उत्तरेतल्या अनेक कथा सांगत होते. त्या ऐकत असताना गहिवरून जात होत्या. राजे म्हणाले, मासाहेब, बैरागी होणं केवढं कर्मकठीण. दारासमोर उभं राहून भिक्षा वाढा हे शब्द गळ्याशी आपणं हीच एक मोठी तपश्चर्या आहे. नको बाबा, ते सांगूही नको आणि आम्हाला ते ऐकायलाही नको. राजे हसले. त्याच वेळी दरवाजावर राजांची नजर खिळली. दारातून आत येत मदारी आणि हिरोजी राजांना मुजरे करीत होते. मदारी, हिरोजी? राजे गडबडीने उठले. पुढे होऊन त्यांनी दोघांना जवळ घेतले. मदारीने पाठीचे ओझे खाली ठेवले. मदारी आणि हिरोजी आत आल्यामुळे साऱ्या राण्या आणि सखूबाई जाण्यासाठी उठल्या. राजे म्हणाले, काही कोणी जाण्याची गरज नाही. हा मदारी आणि हिरोजी जर नसते तर आज आम्ही जिवंत दिसलो नसतो. जिवंत मरण स्वीकारून यांनी आम्हाला वाचवलं. सारे थांबले. राजे बैठकीवर बसले. राजे मदारीने ठेवलेल्या पेटीकडे पाहत म्हणाले, मदारी, आग्र्याहून लोट आणलीस का? वय महाराज, बघितलं तर जीव हरकून जाईल तुमचा. अरे मग दाखव ना, राजे उतावीळपणे म्हणाले. मदारीने पेटी राजांच्या समोर ठेवली आणि उघडली. आतली वस्तू पाहताच राजांच्या अंगावर रोमांच उठले. थरथरत्या हाताने त्यांनी पेटीतले स्फटिक शिवलिंग काढले आणि गालिच्यावर ठेवले. नकळत सर्वांचे हात जोडले गेले. जिजाबाई म्हणाल्या, राजे, हे तुमच्या पूजेचं? हो, आम्ही येताना आणू शकलो नाही. मदारी, तुला कसं? महाराज, एवढंच आणायला गावलं. सारं आणल्यापेक्षा जास्त आनंद झाला. हिरोजी, काय बातमी? बातमी चांगली नाही महाराज. सांग बाबा, राजे म्हणाले. रघुनाथपंत आणि त्र्यंबकपंत आग्र्यात सापडले. कसे? राजांनी विचारले. झडतीला गावले. आपण आला त्याच दिवशी गावले. पंडित कलश आणि परमानंद कवी पण सापडले असं म्हणतात. अरे 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 मदारी, शिवलिंग आलं पण त्रिदळ मात्र गुंतून राहिलं. बिचारे काय हाल भोगीत असतील. आणि औरंगाबादेहून मिर्झा राजांनी तळ उचलला. ते दिल्लीला निघाले म्हणे. दुसरा सुभेदार औरंगाबादेत येणार म्हणतात. बिचारे मिर्झा राजे. मासाहेब, चांगला दिवस पाहून या दोन वीरांचा यथोचित सत्कार करायला हवा. यांच्या पराक्रमाला मोल नाही. काहीही दिलं तरी कमी भासे. मदारी, हिरोजी, विश्रांती घ्या, उद्या बोलू. दोघे मुजरे करून निघून गेले आणि राजे मदारी हिरोजींची कथा सांगू लागले. एके दिवशी तातडीने राजे राजगडाहून गेले.
जाताना बरोबर तानाजी, सूर्याजी, येसाजी आणि प्रतापरावांचे अश्वदळ होते. राजे अचानक का गेले हे कोणालाच माहीत नव्हते. 2 दिवसांनी सायंकाळच्या सुमारास राजे राजगडाच्या पायथ्याशी आले. सारे आश्चर्यचकित होऊन राजांच्याकडे पाहत होते. शेजारच्या घोड्यावर संभाजीराजे बसले होते. मागून अनेक मंडळी येत होती. 2 मेनेही संगती होते. संभाजीराजांच्या आगमनाची बातमी गडावर पोहोचली होती. आश्चर्य आणि आनंद यांनी सारे वेडावून गेले. जो तो संभाजीराजांना पाहायला धावत होता. पाहूनही डोळ्यावर विश्वास बसत नव्हता. वाड्यात जेव्हा बातमी कळली तेव्हा मनोहरी वेड्यासारखी वाड्यावर भिरभिरली. पुतळाबाईंना आनंदाश्रू आवरेनासे झाले. सोयराबाई सुन्न झाल्या. भानावर राहिल्या होत्या त्या फक्त जिजाबाई. बाळराजांना ओवाळण्याची तयारी करायला त्या सांगत होत्या. त्यांनी मोरोपंतांना सांगितले, मोरोपंत, बाळराजांच्या वरून सोन्याचा मोहरा ओवाळून टाका. राजे सोन्याच्या पावलांनी घरात येऊ देत. नगाराचे आवाज घुमत होते. शिंगे वाजत होती. राजे बाळराजांसह वाड्याच्या दरवाजाशी आले. पाय उतार झाले. बाळराजांच्या वरून दहीभात ओवाळून टाकला गेला. सुवासिनींनी पायावर पाणी टाकले. सर्व आया आरती घेऊन उभ्या होत्या. बाळराजांना निरखीत होत्या. मोरोपंत पुढे झाले. सेवकाने आणलेल्या तबकातील मोहरा त्यांनी बाळराजांवरून ओवाळून टाकला. ओवाळून घेऊन बाळराजांनी सोन्याच्या पावलांनी वाड्यात प्रवेश केला. साऱ्यांचे मुजरेही झाले. आतल्या दरवाजात जिजाबाई उभ्या होत्या. बाळराजांचे पाया पडताच त्यांनी बाळराजांना उराशी कवटाळली. बाळराजांच्या जिरेटोपावर अश्रू पडू लागले. बाळराजांना घेऊन जिजाबाई बैठकीत बसल्या. राजे आत आले. जिजाबाईंच्या मांडीवर बसलेले बाळराजे पाहताच राजे म्हणाले, आता मांडीवर बसायला बाळराजे लहान नाहीत. सारे हसले. बाळराजे सरकू लागले. त्यांना हाताचा विळखा घाली जिजाबाई म्हणाल्या, गप रे, तो लहानच आहे. राजे पुढे गेले आणि त्यांनी बाळराजांच्या टोपाला हात घातला. बाळराजांनी टोप गच्च पकडला. राजे मोठ्याने हसले. जिजाबाई म्हणाल्या, राजे काय झालं? विचारा ना बाळराजांना. जिजाबाईंनी टोप काढला. संजाब राखलेले संभाजीचे मस्तक पाहून सारे हसले. संभाजीराजांनी लाजून आजीच्या कुशीत तोंड लपविले. राजे म्हणाले, मासाहेब, तुम्ही बाळराजांचं ते रूप, तो अवतार पाहिला नाही. गुडघ्यापर्यंत पंचा, अंगावर छोटे उपरण आणि डोक्यावर हे. गप्प बसा राजे. तुम्ही सुद्धा बैरागी बनूनच दारी आलात. दोन्ही रूपं मला देवाचीच वाटतात. एक शिवाचं, दुसरं वामनाचं. जिजाबाईंनी बाळराजांच्या मस्तकाचे चुंबन घेतले. राजे बाहेर गेले आणि राजांच्या पाठोपाठ मोरोपंत, कृष्णाजी पंत, केसो त्रिमळ आत आले. त्यांच्या पाठोपाठ कृष्णाजी पंतांच्या पत्नी पार्वतीबाई आणि काशीपंतांच्या पत्नी लक्ष्मीबाई पण होत्या. राजांनी त्या सर्वांची जिजाबाईंना ओळख करून दिली व सांगितलं, मासाहेब, या सर्वांचे उपकार या जन्मी फिटणार नाहीत. आपल्या मोरोपंतांचे मेहुणे कृष्णाजी पंत हे मथुरेलाच असतात. त्यांचे भाऊ हे काशीपंत. या सर्वांनी संभाजीराजांचा आपल्या घरी सांभाळ केला. बाळराजांना जीवामोलानं जपलं. हे कृष्णाजी पंत आम्हाला वाराणसीपर्यंत सोबतीला आले आणि ह्या केसो त्रिमळांनी बाळराजांना इथवर आणलं. त्यांनी बाळराजांना आम्ही बरोबर नसतानाही मथुरेत पोहोचवलं. ते कवी कलश मात्र आज औरंगजेबाच्या हाती आहेत. ते कसे सापडले? मोरोपंतांनी विचारलं. सांगितल्याप्रमाणे त्यांनी बाळराजांना मथुरेत सोडलं आणि ते कोणी संशय न घ्यावा म्हणून परत आग्र्याला आले. नेमके बादशाहच्या हाती लागले. राजे, त्यांना सोडवण्याची खटपट केली पाहिजे. तुम्ही भलतंच सांगून बसलात आणि साऱ्यांनी 1.5 महिना झुरून काढला. कुणाकडे पाहवत नव्हतं. ती का आम्हाला हौस होती? राजे म्हणाले. उलट या बातमीनं बाळराजांचं आयुष्य वाढलं. ही बातमी आम्ही उठवली नसती तर औरंगजेबाचा शोध निष्काळजी बनला नसता. बाळराजे 2 महिन्याच्या आत गडावर आले नसते. तुम्ही केलं म्हणून हे झालं. पोर सुखरूप घरी आलं. राजे जिजाबाईंना एकदम म्हणाले, नाही मासाहेब, हे आम्ही मुळीच ऐकून घेणार नाही. आम्ही तुम्हाला जीव तोडून बाळराजे सुरक्षित असल्याचं सांगितलं, पण तुमचा त्यावर विश्वास बसला नाही. माझा विश्वास बसला नाही आणि तुमच्यावर? राजे, जिजाबाईंनी आश्चर्याने उद्गारल्या. हो, ते अगदी सत्य आहे. नाहीतर आजवर तुम्ही उपवास करीत बसला नसतात. बाळराजांपेक्षाही तुमच्या उपवासांनी आम्ही घाबरे बनलो. जिजाबाईंना काही उत्तर देता आले नाही. राजांनी मोरोपंतांच्या सर्व मंडळींना गडावर ठेवून घेतले. अपार द्रव्य त्यांना दिले. राजांनी मोरोपंतांना सांगितले, मोरोपंत, अद्याप रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत बादशाहच्या हाती आहेत. ते सुखरूप आहेत असं त्यांच्या घरी कळवा.
त्यांना परत आणण्याची आम्ही खटपट करू तसं आश्वासन त्यांना द्या. बिचारे काळजीत असतील. बाळराजे घरी आल्यापासून वाड्यात नवीन उत्साह संचारला होता. जिजाबाईंचा सर्व थकवा कुठच्या कुठे गेला. 7 आयांच्या लाडात आणि आजीच्या कौतुकात बाळराजे गुदमरून गेले. राजे मात्र कामात गळले. साऱ्यांना बोलावून राजे नवीन फौज उभारीत होते. येसाजी, तानाजी, प्रतापराव, मोरोपंत, आणाजी, सूर्याजी, फिरंगोजी नव्या उत्साहाने कामाला लागले होते. नवी शस्त्रे, घोडी खरीदली जात होती. गडावर सारखी वर्दळ झाली. एके दिवशी मोरोपंत सदरेवर आले. त्यांनी बातमी सांगितली, महाराज, कृष्णराव नाईक दर्शनाला आले. कोण? नेताजींचे नाईक. नेताजींच्या बरोबरच ते गेले होते. मिर्झा राजांचा तळ उठला. नेताजींना अटक झाली. राजे संतप्त झाले. ते म्हणाले, मोरोपंत, त्यांना निरोप द्या. अशा लोकांनी आम्हाला फौज वाढवायची नाही. ते राजाशी इमाने असतील तेच आम्हाला हवेत. नेताजींच्या आठवणीने अस्वस्थ झालेले राजे सदरेवर आपल्या महाली निघून गेले. सकाळच्या वेळी सोयराबाईंना महालात आलेलं पाहून राजांना आश्चर्य वाटलं. पाठोपाठ करीम चाचा आलेलं पाहून तर आश्चर्य दुणावलं. करीम चाचा हा पुण्याचा शिंपी. राजांचे कपडे लहानपणापासून तोच शिवीत असे. करीम आता पुष्कळ म्हातारा झाला होता. करीमने मुजरा करताच राजांनी विचारले, राणीसाहेब, हा कुठे सापडला? सापडतो कुठला? आणाजींना सांगितलं होतं, घोडं पाठवून बोलावून घेतलं. बरं केलं. ही जुनी प्रेम करणारी माणसं भेटली म्हणजे बरं वाटतं. काय चाचा, बरं आहे ना? अल्लाच्या कृपेने सारी बरकत आहे हुजूर. पण राणीसाहेब, त्याला बरं बोलावून घेतलं? राजांनी विचारलं. छान. आपण आग्र्याला जाताना सारे चांगले कपडे घेऊन गेलात. येताना कफनी बांधून आलात. महादेव, मनोहरी हेच म्हणाली, तेव्हा याला बोलावून घेतलं. राजांच्या चेहऱ्यावर स्मित झळकलं. खरं सांगू राणीसाहेब, ती कफणी होती ना, तीच फार बरी वाटली. अकारण साधुत्वाच्या कल्पनेनं अंग पुलकित होई. नसते डोहाळे बोलू नका, सोयराबाई भिवून बोलल्या. राजे मोठ्याने हसले. उभे राहिले. त्यांनी विचारले, शिंपी बोलावलात, पण कापडाचे काय? त्याची नको काळजी. कोटारात कापडाचे ढीग लागलेत. तुम्ही कोटारं सुद्धा पाहिलीत वाटतं. मासाहेबांनी तेच काम लावून दिले. रेशमी भरदरी ठाव उन्हाला घालायचं काम मलाच करावं लागतं. म्हणजे आता दप्तरी सुद्धा हस्तक्षेप झाला तर? सोयराबाई लाजल्या. म्हणाल्या, करीम, माप घे बाबा. पण राणीसाहेब, एवढ्या तातडीने कपडे शिवण्याची आवश्यकता आहे का? साधे कपडे भरपूर आहेत, पण भरजरी? समजलो. राजे क्षणभर उभे राहिले. गंभीर झाले. राणीसाहेब, आता यापुढं कोणाच्या दरबारी आम्हाला उभं राहावं लागेल असं वाटत नाही. आणि जे आमच्या दरबारी येतील त्यांचं आमच्या कपड्यांकडे लक्षही जायचं नाही. करीम, सोयराबाई म्हणाल्या, घे बाबा, आमचं इथं काही चालत नाही. करीम मापे घेत होता. राजे मुकाट्याने उभे होते. मापे घेऊन झाली. राजे म्हणाले, बाळराजांचीही? त्यांची काळजी नको. त्यांची मापं घेऊनच वर आलो. ठीक. करीम मुजरा करून निघून गेले. सोयराबाई जाण्यासाठी वळल्या तोच राजे म्हणाले, चांगला दिवस आहे. मोरोपंतांना आणि बाळाजींना आमच्याकडे पाठवून द्या. जी. सोयराबाईंनी बाळाजी, आऊजींना आणि मोरोपंतांना पाठवले. आणाजीही आले. राजे आणाजींना म्हणाले, आणाजी, तुम्ही पण आलात, बरं झालं. आम्ही आज एक महत्त्वाचं पत्र लिहायचं ठरवलं आहे. कसलं महाराज? मोरोपंत, आणाजी, आम्ही सुटल्यामुळं औरंगजेबाचा आता काय तर्क असेल? आपण परत उठाव कराल असंच कोणालाही वाटेल. अगदी बरोबर. राजे मांडीवर थाप मारीत म्हणाले, पुरंदरच्या तहाबरोबर आमचं राज्य अपुरं बनलं. मोगलाईचे सरदार थोड्याफार शिबंदीनिशी अजून आपल्या मुलखात आहेत. मिर्झा राजे तर परत निघाले. याच वेळी आम्ही उठाव केला तर संतप्त औरंगजेब पुन्हा दक्षिणेत उतरणं कठीण नाही. एकाच वेळी मोगलाई, आदिलशाही आणि कुतुबशाही यांचं वैर आपणाला सोसवणार नाही. आपलं राज्य नवं, 2-3 चपेट खाऊन हलाखीला आलेलं. अशा परिस्थितीत शत्रू मित्र करून घ्यावा, ती उसंत घेऊन बळ वाढवावं, हा एकच उपाय आम्हाला दिसतो. ते कसं शक्य आहे? आणाजी म्हणाले, आम्ही आज औरंगजेबाला पत्र पाठवणार आहोत. आमच्या इमानीपणाची खात्री देणार आहोत. पण औरंगजेब मान्य करेल? निश्चित करेल. मिर्झा राजांच्या मोहिमेत पुष्कळ खर्च झाला, यश लाभलं नाही. पुन्हा तो दक्षिणेतल्या कटकटींना आनंदानं तोंड देणार नाही. त्याला आमचं पत्र पाहून आश्चर्य वाटेल, पण तो सर्व मान्य करेल. आणि आपण मोगलांच्या निष्ठेत राहायचं? मोरोपंतांनी विचारलं.
कुणी सांगितलं? सध्या आपण स्वस्थ बसू याचा अर्थ निष्क्रिय नव्हे. आपल्यालाही उसंत हवी, फौज उभी राहायला हवी, ताकद वाढायला हवी. गेले कैक दिवस आमच्या शिलकीचा अंदाज आम्ही घेतला तो याचसाठी. एवढ्या अवधीत आपल्याला पुष्कळ गोष्टी करता येतील. बाळाजी, लिहायचं साहित्य आणलंत ना? जी, बसा. बाळाजी बसले. राजे मजकूर सांगत होते. बाळाजी लिहून घेत होते. मजकूर तयार होताच राजे म्हणाले, बाळाजी, पत्र सायंकाळी तयार करून आणा. मग शिक्कामोर्तब करून पत्र पाठवून देऊ. जी. बाळाजी उठले आणि बाळराजे महालात आले. राजांच्या जवळ जाऊन ते पाया पडले. राजांनी त्यांच्या केसावरून हात फिरवला. बाळराजांना जवळ घेत राजांनी विचारले, बाळराजे, आज लवकर मुजऱ्याला आलात? राजांचा हात बाळराजांच्या केसावरून फिरत होता. केसांचा गार स्पर्श जाणवताच राजे म्हणाले, बाळराजे, माँसाहेबांना तुम्ही भेटलेले दिसत नाही. माँसाहेब पूजेत होते. एकदम वळून बाळराजांनी विचारले, पण आबासाहेब, तुम्ही कसं ओळखलं? राजे हसले, म्हणाले, अगदी सोपं होतं. तुम्ही माँसाहेबांना भेटला असतात तर तुमचे हे ओले केस कोरडे केल्याविना त्यांनी मुळीच सोडलं नसतं. शेवटी आम्हीच दोषी ना? साऱ्यांच्या नजरा त्या शब्दांबरोबर महालाच्या दारी वळल्या. जिजामाता आत येत होत्या. राजे चटकन उभे राहिले. बाळराजांचं पुढे होऊन राजांनी जिजाबाईंचे पाय शिवले. औक्षवंत व्हा, जिजाबाई म्हणाल्या. बाळराजे जिजाबाईंना बिलगले. त्यांना जवळ घेत जिजाबाई म्हणाल्या, शिवबा, आज बाळराजे एवढ्या सकाळी स्नान आटोपून तुमच्या दर्शनाला का आले ते त्यांनी सांगितलं नाही वाटतं. बाळराजे म्हणाले, माँसाहेब. राजे म्हणाले, छे, आम्हाला काही सांगितलं नाही. कशासाठी आले होते बाळराजे? बाळराजांना मोती हवा, जिजाबाईंनी सांगून टाकले. राजे मोठ्याने हसले. त्या मोकळ्या हसण्याने महाल भरून गेला. राजे मोरोपंतांना म्हणाले, मोरोपंत, हे बरं नाही. पुरंदरचा तह झाला म्हणून एवढी का परिस्थिती बिघडली? एवढी संपदा आम्ही घरी आणून बाळराजांना मोती मिळू नये? बाळराजांना आज रत्नघरात घेऊन जा. त्यांना हवे तेवढे मोती द्या. बस. बाळराजांचे गाल फुगले. आबासाहेब, आम्हाला ते मोती नकोत. मग तुम्ही आणलेला मोती हवा. राजांना काही समजेना. आम्ही आणलेला? आम्ही समजलो नाही. जिजाबाई हसल्या, म्हणाल्या, बाळराजे, तुमच्याकडे घोडा मागतायत. मोती नावाचा तुमचा पांढरा घोडा आहे म्हणे, परवाच खरीदलात. राजांना सारे समजले. ते बाळराजांकडे पाहत होते. बाळराजे नजर चुकवीत होते. राजांच्या चेहऱ्यावर मिश्किल स्मित झळकले. ते म्हणाले, माँसाहेब, बाळराजे आल्यापासून भारीच लाड चालवलेत. मोती आमचा आवडता आहे, तो आम्ही देणार नाही. माँसाहेब बाळराजे जिजाबाईंना म्हणाले, राजे, या पोरापुढं माझं काही चालत नाही. उगीच त्याला चिडवू नका. पुढे होऊन बाळराजांना जवळ घेत राजे म्हणाले, बाळराजे, आम्ही थट्टा केली. भारीच जबरदस्त कामं घेऊन आलात म्हणूनच वशिल्यासाठी माँसाहेब आल्या. या गडबडीत तुमचे केस ओले राहिले, त्यात नवल काय? मग आम्हाला घोडा देणार? न देऊन चालेल कसं? एवढा मोठा वशिला आणलात, नाही म्हणायची काय बिशाद आहे? चला पागेकडे जाऊ. माँसाहेब, बाळराजांना आम्ही मोती देऊन येतो. बाळराजे आनंदले. त्यांनी जिजाबाईंकडे पाहिले. राजांचा हात धरून बाळराजे जात होते. अण्णाजी, मोरोपंत, बाळाजी यांच्याकडे पाहून राजे म्हणाले, चला, बाळराजांचा हट्ट पुरवू. सारे वाड्याबाहेर आले. थंडीचे दिवस असल्याने सूर्य डोक्यावर येऊनही डोंगराच्या कडेने धुक्याचे पट्टे रेंगाळत होते. ते ऊन सुकावं वाटत होते. चौकी पहाऱ्यांचे मुजरे घेत राजे पागेकडे जात होते. बाळराजे उत्साहाने राजांच्या बरोबर चालत होते. राजे पागेसमोर आले आणि उभे राहिले. त्यांनी रिशालदाराला मोती मोकळा करण्याची आज्ञा दिली. बाळराजे म्हणाले, चला ना, पागेत जाऊ. पागेत कशाला? आपण इथेच उभे राहू, राजे म्हणाले. थोड्याच वेळात मोतीचे किंकाळणे कानावर आले. पागेच्या इमारतीकडे साऱ्यांची नजर वळली. पागेच्या प्रवेशद्वारात पांढरा शुभ्र सुलक्षणी मोती उभा होता. क्षणात नजर वळली. पागेच्या प्रवेशद्वारात पांढरा शुभ्र सुलक्षणी मोती उभा होता. क्षणात तो उधळला आणि राजांच्या दिशेने येऊ लागला. त्याची आयाळ मानेवर उडत होती. मोती डौलात जेथे राजे होते तेथे आला. महाराजांचे हात चाटू लागला. महाराज मोतीला थोपटीत होते. सारे कौतुकाने पाहत होते. राजांनी मोतीचे कपाळ खाजवले. मोतीची मान हुंदाडत होती. त्याच्या कपाळावरचे केस उशी घेत होते. राजे कौतुकाने त्या उमद्या जनावराकडे पाहत होते. राजांनी त्याच्या मानेवरून हात फिरविला. राजांनी मानेवर मारलेला पोकळ थापेचा आवाज उठला. राजे म्हणाले, बाळराजे, आपलं खरं ऐश्वर्य होय. बाळाजी, तो श्लोक कोणता? हां,
आठवलं. राजांनी बाळराजांना विचारले, अर्थ समजला? हो. काय? बाळराजे पुढे झाले. मोतीला गोंजारी ते म्हणाले, ज्याच्या पदरी घोडा त्याचं सर्व जग. राजे थक्क झाले. त्यांनी विचारले, तुम्हाला संस्कृत येतं? बाळराजांनी मान खाली घातली. ते म्हणाले, मासाहेबांनी सांगितलं. तरीच मग एवढे शर्मिंदे व्हायला काय झालं? मोरोपंत, जवळजवळ वर्ष फुकट गेलं, राजांना आता शिकवायला हवं. जी, मी शास्त्रींना सांगतो. बाळराजे, तुमच्याच नावाने आमचे दादा होते. तुमच्याच नावाचे आमचे दादा होते. ते तुमच्या वयाचे होते तेव्हा संस्कृत काव्य करीत असत. जाऊ दे. बाळराजे, आजपासून हा मोती तुमचा फार समजूतदार जनावर आहे. किती लवकर यानं आम्हाला माया लावली. बागेत जनावर बांधून आपलं काम होत नाही, त्याला तसं प्रेम द्यावं लागतं. पाहिलंत ना, आम्हाला पाहताच कसा दौडत आला तो. आम्ही जेव्हा एकटे स्वार असतो तेव्हा आम्ही घोड्याबरोबर बोलतो. सारे हसले. बाळराजे चकित होऊन म्हणाले, घोड्याबरोबर बोलता? हो. त्यात हसण्यासारखं काय आहे? आम्ही खरं तेच सांगतो. मुकं जनावर असलं तरी ते सारं समजू शकतं. शब्द कळले नाही तरी त्याला भाव कळतो. मोतीला आम्ही सांभाळलं, तसंच तुम्ही सांभाळा. सकाळ संध्याकाळ बागेत चक्कर टाका, त्याला खाऊ घाला, त्याच्याशी बोला, त्याला माया लावा. जनावराचं प्रेम मिळवण्यातही अलौकिक आनंद असतो, याचं प्रत्यंतर घ्या. नजीक उभ्या असलेल्या रिशालदाराला राजे म्हणाले, हणमंत, जनावराला काढणी लावा, घेऊन जा. रिशालदाराने मोतीला काढणी लावली. त्याने घोड्याला वळवले. राजे म्हणाले, बाळराजे, मोती आता तुमचा झाला. त्याला ते कळायला हवं. तुम्ही त्याला ठाणबंद करून या. रिशालदाराने बाळराजांच्या हाती काढणी दिली. बाळराजे बागेकडे मोतीला घेऊन जात होते. ते दृश्य पाहून राजांना समाधान वाटत होते. देवपूजा आटपून राजे नेहमीप्रमाणे जिजाबाईंच्या महाली गेले. मासाहेबांच्या जवळ बसलेले संभाजीराजे राजांना पाहताच उठले. राजे हसत जवळ आले. त्यांनी मासाहेबांचे पाय शिवले. जिजाबाईंनी राजांना विचारले, राजे, आज गडबड दिसते. आम्हीच आज सर्वांना बोलावून घेतलं आहे. काय बेत ठरवलात? बेत मोठा आहे मासाहेब. विस्कटलेली घडी नीट बसवायला हवी. आपणही चलावं. मी? जिजाबाई म्हणाल्या. आता ह्या राजकारणात यायला हवंच का? मी थकले, आता होत नाही. मासाहेब, असं सारखं म्हणत जाऊ नका. राजे कळवळले. यापुढेही नाही म्हणणार. झालं, चला. जिजाबाई उठल्या. त्यांनी संभाजीराजांना हाताशी धरले. चला शंभूबाळ, आपण बसू. राजांच्या पाठोपाठ जिजाबाई शंभूराजांना घेऊन जात होते. सदरेवर प्रतापराव, आणाजी, मोरोपंत या मंडळींबरोबर दर्या सारंग, इब्राहिम खान, दौलत खान, मायनाक ही आरामारची प्रमुख मंडळीही दिसत होती. राजांनी एवढ्या तातडीने का बोलावले हे कोणालाच कळत नव्हते. सारे कुजबुजत होते. राजांना पाहता साऱ्यांची कुजबूज एकदम थांबली. बैठक उठली. मुजरे झडले. मासाहेबांच्या सह राजे बैठकीवर बसले. संभाजीराजे मासाहेबांच्या नजीक बसले. सारे बसताच मोरोपंत म्हणाले, राजे, आता स्वस्थ बसून किती दिवस चालायचं? काहीतरी चाल करायला हवी. मिर्झा राजांनी परत प्यादी हलवायला सुरुवात केली आहे. मोगलांच्या बंडखोरांना मदत करू नका असा इशारा त्यांनी दिला आहे. पुणे, सुपे, इंदापूर या राजांच्या खास मुलखात काही गडबड करू नये म्हणून जयसिंगाने पक्का बंदोबस्त केला आहे. जयसिंगाची ही चाल साधी असली तरी तिच्याकडे कानाडोळा करून उपयोग नाही. राजे म्हणाले, मोरोपंत, मिर्झा राजांनी जरी आता हालचाल सुरू केली असली तरी आता ते फार काळ दक्षिणेत राहू शकतील असं आम्हाला वाटत नाही. त्यांच्याकडून आम्हाला त्रास पोहोचणार नाही हा आमचा तर्क आहे. महाराज, प्रतापराव म्हणाले, ही संधी नामी आहे. आम्ही आज्ञेची वाट पाहत आहोत. फार झालं आता कौतुक. प्रतापराव, स्वस्थ बसायची का आम्हाला हौस आहे, पण पाठीमागे भक्कम आधार असल्याशिवाय साधं प्यादही पुढे सरकवायला मन कचरतं. तो भक्कम आधार निर्माण करायला हवा. ती ताकद आधी निर्माण करायला हवी. महाराज, तुम्ही हाक मारायचा अवकाश बघता बघता माणसं गोळा होतील. तुमच्या हाकेचीच ती वाट पाहत आहेत. मोरोपंत म्हणाले. तो आम्हाला विश्वास आहे. राजे म्हणाले. मोरोपंत, ती हाक मारण्याची पाळी येणार नाही हेही आम्ही जाणतो. राजे क्षणभर थांबले आणि म्हणाले, येताना प्रवासात घडलेली एक गोष्ट आम्हास आठवते. बैराग्याच्या वेशात आम्ही आमच्या प्रदेशात आलो. सायंकाळची वेळ. एका छोट्या गावात कुळवाड्याच्या घरी आमची वस्ती पडली.
कोळवाड्याची म्हातारी मनानं थोर होती. म्हातारीनं आम्हाला गरम गरम भात वाढला. पत्रावळीवर वाढलेल्या भातात कालवण वाढलं आणि वाढलेलं कालवण बघता बघता जमिनीवर पसरलं. पानात काही उरलं नाही. आम्ही बघत राहिलो. काही सुचत नव्हतं. म्हातारी आमच्याकडे एकटक नजरेनं बघत होती. हसत ती म्हणाली, अगदी शिवाजीराजाच दिसतोस तू. आश्चर्य न दाखवता मी विचारलं, काय झालं आई? शिवाजीनं काय केलं? अरे बाबा, मुलूक बांधून घेतला नाही, चारी वाटा मोकळ्या, राज्य राहील वय. आणि हसून म्हातारी म्हणाली, आळं कर बाबा, त्याविना कालवण राहील कसं? आम्ही आळं केलं. हसून राजे म्हणाले, त्या प्रसंगाची याद आम्ही ठेवली आहे. साध्या प्रसंगातून देखील श्री मार्ग दाखवतात. स्वराज्य राखायला हवं, त्यासाठी भक्कम तटबंदी करायला हवी. कुठंही कसूर राहून उपयोगी नाही. राजे मोरोपंतांच्याकडे वळून म्हणाले, बरी आठवण झाली. मोरोपंत, आमच्या सरदारांनी मोगली मुलुखात धुमाकूळ घातला. मुलूक लोटला. एका पाटलाच्या घरी ते ऐकायला मिळालं. त्याचं घरदार लुटलं. निराजीपंतांना त्याचा ठिकाणा माहीत आहे. त्यांना विचारून घ्या. आम्ही त्यांना शब्द दिला आहे. त्याची भरपाई तुरंत पाठवून द्या. जी मोरोपंत म्हणाले, आमच्या कैदेने अनेक कामं विस्कळीत बनली आहेत. मालवणचा जंजिरा, रायगड यांची कामं तशीच राहिली असतील. ती कामं नाही महाराज, ती कामं चालू आहेत. त्यात खंड पडला नाही. खर्चाची तरतूद महाराज, या दोन्ही कामाची रक्कम आधीच बाजूला काढून ठेवली होती. त्या रकमेला हात लावू दिला नाही मासाहेबांनी. वाह मोरोपंत, आमच्या कठीण प्रसंगात देखील या कामात खंड पडू दिला नाही. धन्य. अहो, श्रींचं राज्य श्री करवितात हे आम्हाला वाटतं ते याचमुळं. राजे थांबले. सर्वांवरून नजर टाकून त्यांनी बोलायला सुरुवात केली. आपल्या फौजेच्या व्यवस्थेची कल्पना राजे सांगत होते. पायदळ, घोडदळ आणि आरमार यांची व्यवस्था समजवित होते. त्याचं महत्त्व सांगत होते. ते ऐकत असलेल्या मासाहेब म्हणाल्या, राजे, हे याच्या आधीच व्हायला हवं होतं. राज्य उभारणीबरोबर राज्यरक्षणाचा विचार करायला हवा नव्हे, तो प्रथम व्हायला हवा. तोच विचार आम्ही केला आहे. भक्कम तटबंदी असलेला गड माऱ्याला दाद देत नाही. राज्याचंही तसंच आहे. मिर्झा राजांनी सारखा माणूस तोफखान्यावर का ठेवला हे आम्ही तिथंच शिकलो. राजांची नवी योजना ऐकून साऱ्यांना हुरूप आला. सदरेवरील बैठक उठली आणि उसंत न घेता मोरोपंत, बाळाजी, अवजी फडाच्या मंडळींसह फडात खपू लागले. कच्चे मसुदे तयार होत होते. राजे त्यावर विचार करीत होते. पायदळ, घोडदळ आणि आरमार अशी फौजेची विभागणी केली होती. पायदळाच्या 10 लोकांवर एक नाईक, 5 नाईकांवर हवालदार, 3 हवालदारांवर एक जुमलेदार आणि 10 जुमलेदारांवर एक हजारी नेमण्यात आला. पायदळाच्या सर्वश्रेष्ठ अधिकाऱ्यास सरनोबत हुद्दा ठरवण्यात आला. घोडदळाचे 2 भाग केले. बारगीर आणि शिल्लेदार. 25 स्वारांवर एक हवालदार, 5 हवालदारांवर एक जुमला, 10 जुमल्यावर सुभा आणि 10 सुब्यांवर पंच हजारी. घोडदळाच्या मुख्य सेनापतीस सरनौबत हुद्दा दिला गेला. पायदळ, घोडदळ याप्रमाणे राजांनी आरमाराची आणि किल्ल्यांची व्यवस्था लावली. फौजेच्या व्यवस्थेबरोबरच राजांनी फौजेचे नियम ठरवून दिले. दसरा होताच फौजेने कूच करावे, 8 महिने परमुलुखात पोट भरावे, खंडण्या घ्याव्यात. पावसाच्या सुरुवातीस फौजेनं आपला मुलूक जवळ करावा. लष्करात असता कोणीही बायको, बटीक अथवा कलावंतीण जवळ बाळगू नये. जो बाळगील त्याची गर्दन मारली जाईल. लुटीचा माल लपवील त्यास कडक शिक्षा केली जाईल. लष्कराच्या आणि आरमाराच्या व्यवस्थेत कसर राहू नये याची दक्षता राजे घेत होते. राजांची कल्पना साकारली जात होती. साऱ्या गडांना ते भेटी देत होते. फौजेच्या निरनिराळ्या तुकड्यांची पाहणी ते करीत होते. बळ वाढत होते. नवी ताकद येत होती. राजे मालवणचा जलदुर्ग पाहून आले. समुद्रातून मान वर काढणारा तट त्यांनी डोळे भरून पाहिला. अपार कष्ट करणाऱ्या पण त्या कष्टाची फिकीर न बाळगणाऱ्या लोकांचे त्यांनी कौतुक केले. समुद्रावर तरांडी, गलबते, मचवे, दुबारे, संगमिऱ्या अशा अनेक जातींच्या नौका तरंगत होत्या. लाटांवर हेलकावणाऱ्या त्या नौका पाहून राजांचे मन भरून आले. भरल्या मनाने राजे राजगडावर आले होते. मनाशी अनेक बेट ठरवीत होते. औरंगजेबाच्या बातम्या त्यांच्या कानावर येत होत्या. मिर्झा राजांच्या दक्षिणेतल्या पराभवाने अस्वस्थ झालेला औरंगजेब उत्तरेला अफगाणांच्या बंडाव्याने दिवसेंदिवस त्रस्त होत होता. राजांना ती गोष्ट अनुकूल वाटत होती. औरंगजेब आपला तह मान्य करील याचा विश्वास दुणावत होता. संध्याकाळी राजे मोरोपंतांच्या सह गडावर फेरफटका मारून आले होते. राजे महालात जाण्यासाठी वळणार तो सेवक धावत आला. त्याने बातमी दिली,
महाराज रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत आले. सायंकाळच्या सोनेरी किरणात राजांचा चेहरा उजळला. त्यांनी पाहिले त्र्यंबक पंत आणि रघुनाथ पंत येत होते. राजांनी क्षणात त्यांना डोळे भरून पाहिले. त्यांच्या रूपात कितीतरी बदल पडला होता. न सांगताही औरंगजेबाने केलेला छळ त्यांचा चेहरा सांगत होता. क्षणात राजांचे डोळे भरून आले. पुढे झेपावणारी द्वयी राजे भरल्या डोळ्यांत साठवीत होते. दोघांनी मुजरे केले. राजांना शब्द फुटत नव्हता. डोळ्यातून ओघळणाऱ्या अश्रूंचे त्यांना भान नव्हते. स्वतःला सावरीत राजे मोरोपंतांना म्हणाले, पंत, उरलेले आमचे 2 मोहरे काळाच्या दाढेतून सुटलेले पाहण्याचं भाग्य लाभत आहे. आम्ही दिलेल्या वचनातून श्रींनी आम्हास मुक्त केलं. रघुनाथ पंत, आपण थकला आहात, विश्रांती घ्या. खूप विचारायचं आहे, नंतर बोलू. महाराज, रघुनाथ पंत म्हणाले, एक आनंदाची बातमी. औरंगजेबानं आपला तह मान्य केला. पंत, तुम्हाला आम्ही पाहिलं तेव्हाच आम्ही ते जाणलं. आमच्या मनासारखी गोष्ट घडली, त्यात आम्हाला आनंद आहे. तुम्ही विश्रांती घ्या पंत. राजे डोळ्याच्या कडा पुशीत म्हणाले, आम्ही नंतर खाली येऊ. रात्री जिजाबाईंच्या महालात सारी मंडळी बसली होती. रघुनाथ पंत आणि त्र्यंबक पंत आपली हकीकत सांगत होते. सारे ऐकत होते. औरंगजेबाने पकडून ठेवल्यापासूनची हकीकत रघुनाथ पंत ऐकवीत होते. औरंगजेबाने केलेल्या छळांच्या गोष्टी ऐकून साऱ्यांच्या मनाचा थरका पडत होता. धर्मांतरासाठी औरंगजेबाने दोघांवर टाकलेले पाश ऐकून साऱ्यांना चीड आली होती. स्वधर्मासाठी प्रत्यक्ष मृत्यूच्या उंबरट्यातून जायला सिद्ध झालेली द्वयी साऱ्यांनाच त्यांचा अभिमान वाटला. रघुनाथ पंत म्हणाले, महाराज, आपण मूळचंदाकडे दिलेली सारी रत्न औरंगजेबाकडे गेली. रत्न? मासाहेबांनी विचारलं. मासाहेब, आम्ही आपल्या सुटकेचा विचार करीत असता आमच्या जवळील मौलिक रत्न राजगडावर पोहोचवण्यासाठी मूळचंदाकडे दिली होती, सुरक्षित येतील म्हणून. मग? मासाहेबांनी विचारलं. मासाहेब, आम्ही असं ऐकलं, मूळचंदानं ती सारी रत्न दक्षिणेत मुनिमाकरवी रवाना केली होती. पण राजे पळाल्याचं समजताच गोंधळात पडलेल्या मुनिमानं ती रत्न परत मूळचंदाकडे पोहोचवली. मूळचंदानं घाबरून ती रत्न औरंगजेबाकडे दिली. कापिराचा पैसा नको म्हणून औरंगजेबानं सारी रत्न विकली आणि आलेला पैसा फकीरांना वाटला. पंत, राजे सददीत आवाजात म्हणाले, औरंगजेबानं 2 रत्न आपणहून आमच्याकडे पाठवली. त्यात सर्व आलं. ते जवाहीर गेले म्हणून आम्हास दुःख वाटत नाही. आणि ती रत्न जातात कुठं? राजांच्या मुठी वळल्या. ते आवेशाने म्हणाले, औरंगजेबानं आमची रत्न दान करून मिळवलेलं पुण्य त्याला पचनी पडणार नाही. आम्ही ते पडू देणार नाही. एक ना एक दिवस ते आम्ही दामदुपटीने वसूल करू. बराच वेळ कुणी काही बोलले नाही. सारे राजाकडे पाहत होते. बराच वेळ कुणी काही बोलले नाही. सारे राजांच्याकडे पाहत होते. अचानक मोरोपंतांनी विचारलं, रघुनाथ पंत, नेताजींना कैद झाल्याची बातमी होती. साऱ्यांच्या नजरा मोरोपंतांच्याकडे वळल्या. क्षणात राजांची आवेशयुक्त नजर तिरस्काराने भरली. रघुनाथ पंतांनी राजांच्याकडे एक बार पाहिले आणि खाली मान घालून ते म्हणाले, नेताजी मुसलमान झाले. नेताजी मुसलमान? सर्वांनाच तो धक्का अनपेक्षित होता. रघुनाथ पंत म्हणाले, झालेल्या छळाला नेताजी डगमगले. औरंगजेबाने छळ करून त्यांना मारण्याचा घाट घातला होता. नेताजींना जीव मोलाचा वाटला. त्यांनी जीव वाचविला, धर्म सोडून. महासाहेबांच्या जवळ बसलेले बाळराजे एकदम बोलून गेले, त्यापेक्षा मरायचं होतं. साऱ्यांच्या नजरा बाळराजांच्याकडे वळल्या. बाळराजांची नजर स्थिर होती. कुणीच काही बोलत नव्हतं. दीर्घ निश्वास सोडून राजे म्हणाले, जीवनातली अपुरी निष्ठा माणसाला अशीच वाहवत नेते. आमचा पडता काळ पाहताच 2,500 मनसबीसाठी आमचे सेनापती आदिलशाहीला मिळाले. मिर्झा राजांनी पंचहजारी देऊ करताच त्यांनी आदिलशाही सोडली, मोगलाई जोडली. जीवन रक्षणार्थ आता ते मुसलमान झाले. नशीब यांचं. नेताजींच्या धर्मांतराने राजे खिन्न बनले. दुसऱ्या दिवशी राजे जिजाबाईंच्या महालात गेले तेव्हा दाराशीच त्यांची पावले अडखळली. जिजाबाईंच्या शेजारी सगुणाबाई बसल्या होत्या. त्यांच्या पाठीवर जिजाबाईंचा हात होता. सगुणाबाई गुडघ्यात मान घालून बसल्या होत्या. राजांच्याकडे नजर जाता जिजाबाई म्हणाल्या, या राजे, पूजा झाली? जी. सगुणाबाई डोळे टिपीत उठल्या. राजे जिजाबाईंच्या पाया पडले. सगुणाबाईंच्याकडे पाहत राजे उद्गारले, काय झालं? बिचारी पोर, जिजाबाई म्हणाल्या. काल नेताजींच्या धर्मांतराची बातमी कळल्यापासून तिच्या डोळ्याचं पाणी खळेना. नेताजी मुसलमान झाले, त्यात राणीसाहेबांचा काय दोष? राजे म्हणाले. तेच सांगते मी. पण किती केलं तरी रक्ताचं नातं. काका मुसलमान झाले ते त्याचं वाईट वाटणारच. इलाज नाही. नको ते झालं. होऊन गेलं. ते मनाला लावून घेऊ नये. सगुणाबाई निघून गेली.
राजे सदरे जाण्यासाठी वळणार तो जिजाबाईंनी हाक मारली. राजे जी. नुसतं राजाकडेच लक्ष देऊन चालत नाही, घराकडेही जरा लक्ष देत जा. आम्ही समजलो नाही. जिजाबाई हसल्या. राजे, हेच काल सगुणाला बोलावून सांगितलं असतं तर तिला बरं वाटलं असतं. पतीच्या शब्दांसाठी बायकांचा जीव उतावीळ असतो. राजे, सोयराला दप्तरी लक्ष द्यायला तुम्ही प्रोत्साहन दिलं. आज ती सारं पाहते, फडाचे कारकून दबून राहतात. तुमच्या हाताखाली तयार होतात ना, मग त्यात काही आश्चर्य. विषय बदलून जमणार नाही. तुम्ही कौतुक केलंत म्हणून सोयरा मनापासून कोटी दप्तर पाहू लागले. सगुणा, पुतळा, काशी सारा वाडा पाहतात. आलं गेलं हवं नको बघतात. त्यांचं कौतुक कोणी करायचं? राजे शर्मिंदे झाले. म्हणाले, आम्ही चुकलो, यापुढे तेही करू. जिजाबाईंच्या चेहऱ्यावरचे स्मित पाहायला राजे महाली थांबले नाही. औरंगजेबाशी तह झाल्याने राजांना खूप बरे वाटले. त्यांच्या मनावरचा एक मोठा ताण उतरला. या तहामुळे राजांना उसंत मिळणार होती. पुरंदरच्या तहामुळे हाती राहिलेल्या मुलकाचा बेशिस्त कोकणचा कारभार सुरळीत लावण्याचे राजांनी ठरवले. राजांनी आपल्या फौजेला नव्या शिस्तीचे स्वरूप दिले होते. तसेच मुलखाची बटाई करून महसुलाची व्यवस्थाही त्यांना आवाक्यात आणायची होती. औरंगजेबाच्या तहामुळे संभाजीराजांना मिळणाऱ्या मनसबीतून फौजेचा वाढता खर्च निभावता येणे शक्य होते. राजांनी आपल्या मागण्या औरंगजेबाला कळवल्या होत्या. आदिलशाही मुलूक वारंवार होणाऱ्या युद्धामुळे उत्पन्नाच्या दृष्टीने निर्वेद नव्हता. त्यासाठी पुरंदरच्या तहा व्यतिरिक्त राजांनी बादशहाकडे दिलेल्या मुलखातून आणखीन 1 लाख होणाचे उत्पन्न मिळावे अशी मागणी औरंगजेबाकडे केली होती. औरंगजेबाने ते मान्य केले आणि देशमुखी वसूल करण्याची परवानगी राजांना दिली. औरंगजेबाच्या तहामुळे निश्चिंत होऊन राजांनी कोकण भागाकडे लक्ष द्यायला सुरुवात केली. सैन्याची सर्व व्यवस्था पुरी करून राजे कोकणात जायचा विचार करीत होते आणि त्याच वेळी कोकणातील रांगणा किल्ल्याच्या आदिलशाही फौजेने वेढा घातल्याची बातमी आली. 1च वर्षापूर्वी रांगणा राजांच्या हाती आला होता. सुभेदार रावजी पंडितांची रांगण्यावर नेमणूक केली होती. राजे मोगलाईच्या कचाट्यात सापडले आहेत असे पाहून आदिलशाहीने गमावलेला किल्ला परत मिळवण्यासाठी आपली फौज पाठवली होती. रांगण्याच्या वेढ्याने संतप्त झालेल्या राजांनी मोरोपंतांना आज्ञा दिली. पंत, आमच्या फौजेच्या अधिकाऱ्यांना आपल्या फौजेनिशी गोळा होण्याचे हुकूम द्या. गडावरून हुकूम सुटले. रांगणाच्या बातम्या घेऊन नजरबाज येत होते. त्याचबरोबर गडावर फौज गोळा होत होती. राजांचे फौजी अधिकारी दररोज येत होते. प्रतापराव, तानाजी, येसाजी, सूर्याजी, फिरंगोजी, तेलंगराव गडावर हजर झाले होते. रांगण्याच्या वेढ्याची बातमी ऐकून सारे बेचैन बनले होते. 2 प्रहरी सदरेवर सारे राजांची वाट पाहत होते. राजे जिजाबाईंच्यासह सदरेवर आले. जिजाबाई तानाजींना म्हणाल्या, अरे तानाजी, आता म्हातारीला जरा स्वस्त बसू द्याल की नाही? सारे हसले. तानाजी म्हणाला, मासाहेब, तुम्हीच असं म्हटलासा तर पोरांना कसा धीर यायचा? अरे कसला धीर देणार मी? मोरोपंत हसले. राजांनी विचारले, पंत का हसलात? राजे, आपण आग्र्याला होतात, सारी चिंता अहोरात्र मासाहेबांना लागलेली. देवापुढे धरणं धरून बसलेल्या मासाहेब पण सदरेवर आल्या की कापरा उडायचा. काहीतरी सांगतो, जिजाबाई म्हणाले. खोटं सांगत नाही मी. कुलकर्ण्याची आगळीक दिसली तर मासाहेबांनी स्पष्ट बजावलं, नशेत कथले केलियास चिरंजीव मुलाजा करणार नाहीत. जसं फडात लक्ष तसंच फौजेवर. प्रतापरावांना, तेलंगरावांना विचारा, 1 दिवस स्वस्थ बसवून ठेवलं नाही. बजाजी, झुंजाराव आणि कान्होजी पतंगराव यांचा भाऊबंदकीचा तंटा या सदरेवर बसून मासाहेबांनी गोतमुखानं सोडवला. जाऊ दे रे, गेल्या गोष्टी कसल्या सांगतोस? जिजाबाई म्हणाले. आता समोर काय ठेवलंय बघा. राजे सांगत होते, रांगण्याला वेढा पडला आहे. जी मासाहेब, प्रतापरावांनी दुजोरा दिला. रांगण्याची गय केली तर विजापूरकर बळावल्याखेरीज राहणार नाही. मग गय कोणी करायला सांगितली? राजांनी विचारले. आम्ही आज्ञेची वाट पाहतो, तेलंगराव म्हणाले. पण असा शत्रू उभा राहिला तर? चेचा. राजे उद्गारले. सारे राजांच्या उद्गारांनी चकित झाले. राजे कधी असे बोलत नसत. राजांनी ते जाणले. आश्चर्य वाटलं ना? पुरंदरच्या तहानं आम्ही खूप शहाणे झालो. आमचं राज्य राखावं एवढीच आमची आजवरची धडपड होती. प्रसंगी माघार घेणं, शत्रू आला की निघून जाणं, संधी मिळताच पुन्हा स्वारी करणं, हा खेळ आता बस्स झाला. राजकर्त्यानं नुसतं बचावाचं धोरण ठेवून जमत नाही, हे आम्ही पुरेपूर शिकलो.
केव्हा तरी आपल्या सामर्थ्याची जाणीव व्हावी लागते. अन्यायाविरुद्ध प्रतिकार करण्यासाठी जिद्दीनं जावं लागतं, तेव्हा त्या सामर्थ्याची जाणीव होते. तेव्हाच राज्य सुरक्षित राहतं. आम्ही बलशाली आहो हे शत्रूला कळतं, तेव्हाच तो स्वस्थ बसतो. आम्हाला बसू देतो. ती सामर्थ्याची जाणीव कुठं ना कुठं दाखवायलाच हवी. ही अक्कल आम्हाला औरंगजेबानं शिकवली. अनुभवानं माणूस शिकतो मानतात ते काही खोटं नाही. मग रांगण्यावर चालून जाणार? जिजाबाईंनी विचारलं. त्याखेरीज गत्यंतर नाही. रांगण्यावर चालून जात असता मनाला मात्र एक शल्य टोचलं. कसलं शल्य? जिजाबाईंनी विचारले. आमच्या गडाला वेढा घालायला आदिलशाही फौज घेऊन बाहिलो खान आणि खुद्द आमचे सावत्र भाऊ एकोजीराजे आले आहेत. राजापुढं नात्याचा विचार केव्हापासून करू लागलात राजे? जिजाबाईंनी विचारले. राजे समाधानाने हसले. मासाहेब, आमची आपल्याकडून हीच अपेक्षा होती. आपला कौल मिळाला, आम्ही मोहिमेवर जातो. राजांनी मोहिमेचा बेत जाहीर केला. साऱ्यांना ते ऐकून उत्साह चढला. राजांचा सूचना ऐकून सारे उठणार तोच घोड्यांच्या टापांचा आवाज झाला. साऱ्यांच्या नजरा दरवाजाकडे वळल्या. थोड्याच वेळात बाळराजे आत येताना दिसले. पाठोपाठ हवालदार इब्राहिम खान येत होते. बाळराजे सदरेवर आले. राजांचे जिजाबाईंचे पाय त्यांनी शिवले. राजांनी विचारले, काय बाळराजे, शिकार झाली? हो. कसली शिकार केलीत? आबासाहेब, डांगळं मिळाला. इकडे या, राजे म्हणाले. बाळराजे राजांच्या जवळ आले. राजांनी त्यांच्या उजव्या खांद्याला हात लावताच बाळराजे कळवळले. इब्राहिम खान म्हणाला, हुजूर, भारी जनावर होतं, त्यामुळे बंदूक दिली. आम्ही ते ओळखलं. बार कुठं लागला? राजांनी वरमी बार घातला. छाती धरून बसला. इब्राहिम खान अभिमानाने म्हणाला, बाळराजे, आज खांदा चांगला चोळून घ्या. पोकळ बंदूक धरली तर जास्त धक्का बसतो. रात्री आम्हाला तुमची शिकार सांगा. साऱ्यांवरून नजर फिरून राजे म्हणाले, बरं झालं, आज शिकार आणली ती. बाळराजांना हुरूप चढला. ते म्हणाले, आबासाहेब, शिवाईच्या रानात फार डुकरं उठतात म्हणे. बाळराजांना अलीकडे शिकारीखेरीज काही सुचेनासं झालं असं दिसतं. मोरोपंत, बाळराजांच्या अभ्यासाचं काय? पहाटे शास्त्रांकडे बसतात. बाळराजे जिजाबाईंच्यासह भाड्यात गेले. राजे इब्राहिम खानाला म्हणाले, इब्राहिम, बाळराजांना तयार करताना सावधगिरीनं राहत जा. तुझं नाव काढलं पाहिजे त्यांनी. काही शिकवावं लागत नाही हुजूर. तलवार, भाला, बंदूक अगदी सहज हात करतात. राजांनी इब्राहिमला शिकारीचे बक्षीस द्यायला पंतांना आज्ञा केली आणि राजे प्रतापरावांना घेऊन आपल्या महाली गेले. सुमुहूर्तावर राजे रांगण्याच्या बचावासाठी आपल्या फौजेनिशी गडाबाहेर पडले. आज्ञा केल्याप्रमाणे वाटेत राजांच्या फौजा मिळत होते. रांगण्याला एकोजीराजे व बहिलखोन आपला वेढा बळकट करीत होते. गडकरी, रावजी, पंडित सर्व सामर्थ्यानिशी गड राखण्याचा प्रयत्न करीत होता. राजांच्या मदतीची वाट पाहत होते. उन्हाळ्याचे दिवस 2 प्रहरी आकाश भरून आले होते. उकाडा मनस्वी वाढला होता. विजा कडकडू लागल्या. पावसाचे थेंब उतरू लागले. अखंड धारा ओतू लागल्या. त्या पावसाखाली आदिलशाही फौज भिजत होती, आश्रय शोधित होती. सायंकाळच्या सुमारास पाऊस थांबला. पावसात विस्कळीत झालेला वेढा आजूबाजूला पाहत असतानाच मराठी सेनेची हर हर महादेवची गर्जना सैन्याला ऐकू आली. चारी बाजूंच्या डोंगरमुलखातून राजांचे सैन्य आदिलशाही सैन्यावर तुटून पडले. बहिलोल खान आणि एकोजीराजे आपले सैन्य गोळा करून शत्रूला तोंड देण्याचा प्रयत्न करीत होते. रात्र पडली आणि लढाई थांबली. भीतीने व्याकुळ झालेले आदिलशाही सैन्य रात्रभर शत्रुभीतीने तिष्ठत राहिले. दुसऱ्या दिवशी राजांचे सैन्य परत शत्रूवर तुटून पडले. राजांच्या सैन्याच्या वाढत्या धडाडीने बहिलोल आणि एकोजीराजे घाबरले. जेवढे वाचवता येईल तेवढे सैन्य वाचवून आदिलशाही फौजा मागे हटली. पदरात पराजय घेऊन आदिलशाहीचे सरदार मागे पळून गेले. राजांनी गड राखला. गडाचा बंदोबस्त वाढवून राजे राजगडाकडे माघारी वळले. राजांच्या विजयाची वार्ता आधीच राजगडावर पोहोचली होती. सारे उत्सुकतेने राजांची वाट पाहत होते. राजे आल्याची नौबत झडली. राजे माचीवर आले. मुजरे स्वीकारीत राजे सायंकाळच्या वेळी वाड्याच्या दाराशी आले. राजांनी पायावर पाणी घेतले. राजे दाराशी आले आणि त्यांचे लक्ष दाराशी असलेल्या पुतळाबाईंच्याकडे गेले. त्यांच्या हाती आरती होती. राजांनी विचारले, आणि थोरल्या राणीसाहेब कुठे आहेत? एवढं यश घेऊन आम्ही घरी आलो, त्यांनाही बोलवा ना. सदरेवर उभ्या असलेल्या सोयराबाई पुढे आल्या. राजांच्या चेहऱ्यावरचे हसू पाहून त्यांच्या चेहऱ्यावर स्मित झळकले. त्यांनी राजांच्या कपाळी कुंकुम तिलक लावला. मस्तकावर अक्षता टाकल्या. राजांना ओवाळले. सोयराबाईंच्या नंतर चौघींचे ओवाळणे घेऊन राजे वाड्यात प्रवेश करते झाले.
रात्री सोयराबाई राजांच्या महाली आल्या तेव्हा राजे त्यांची वाट पाहत होते. राजे बैठकीवर बसले होते. सोयराबाईंनी विचारले, झोपला नाही? आम्ही तुमची वाट पाहत होतो. करणार काय? मोहिमे इतकं का ते सोपं आहे? काय मनात येईल तेव्हा तुम्हाला महाली आणणं? चला काहीतरीच, सोयराबाई लाजून म्हणाल्या. ओवाळायच्या वेळीच देखील असंच बोललात. चार चौघात लाजल्यासारखं झालं. मग काय करणार? आम्ही घरी आलो आणि राणीसाहेबांचा पत्ता नाही. तर तर कुणाला तरी खरंच वाटेल आपण विसरला असाल, पण आम्ही विसरलो नाही. काय? तह करून वाड्यात आलात. धाकट्या राणीसाहेब रिवाजाप्रमाणे ओवाळायला आल्या. सरळ आरतीचं तबक बाजूला सारून गेला. केवढं रागावणं झालं होतं. अपमान त्यांचा झाला असेल, राग मात्र तुम्हाला आला. आज त्याचं समाधान वाटत आहे. पण वाटलंच आम्हाला. राजे हसत उठले. सोयराबाईंच्या जवळ येत ते म्हणाले, राणीसाहेब, तो दोष आमचा नव्हता, परिस्थितीचा होता. आम्हालाही त्याची जाणीव होती, म्हणूनच आज आम्ही तुम्हाला बोलावलं. खरं? अगदी खरं. आता गेला ना राज? सोयराबाई मोकळेपणाने हसल्या. राजे पलंगावर बसले होते. सोयराबाई समयांच्या ज्योती शांत करीत होत्या. एकेका ज्योतीच्या विझण्याबरोबर चेहऱ्यावर पडणाऱ्या उजेडात बदल राजे निरखित होते.